हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये. देवघरामध्ये उतरंडीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आज मी तुम्हाला सांगणार आहे. उतरण म्हणजे घरातील कुठलाही कुंभ रिता रिकामा राहू नये म्हणून देवाकडे केलेलं साकडं होय, म्हणजेच उतरण. तो जलकुंभ असेल किंवा धान्य कुंभ असेल, तसेच सौभाग्य आरोग्य यासाठी सुद्धा देवाकडे केलेलं साकडं घालण्यास म्हणजेच आपल्या घरात कशाचीच कमतरता नको यासाठी केलेलं देवाकडे साकडं. उतरंडीमध्ये आपण 5 प्रकारचे धान्य ठेवावे. गहू, तांदूळ, साखर, धने, हरभरा डाळ. उतरणाची प्राणप्रतिष्ठा ही पौर्णिमेला करायची असते. उतरंडीचे धान्य देखील पौर्णिमेला किंवा मग शुक्रवारी बदलायचे असते. हे धान्य महिन्याला बदलावे. उतरण ही नेहमी 5 किंवा 7च राशीची असावी. धान्य 5 राशीचे असावे. धान्याव्यतिरिक्त तुम्ही त्यात हळद कुंकू देखील ठेवू शकता. धने हे धनाचे स्वरूप आहे आणि माता लक्ष्मीला धने हे खूप प्रिय आहे. अशा प्रकारे मी इथे या 5 राशी भरून घेतलेल्या आहे. आधी मी इथे गहू भरून घेतले, नंतर मी त्यामध्ये तांदूळ भरून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर मी इथे हरभऱ्याची डाळ भरून घेतलेली आहे. एका याच्यामध्ये मी इथे धनेसुद्धा भरलेले आहे, कारण की धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून धने भरून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. एका याच्यामध्ये साखर भरून घेतलेली आहे. साखर भरून घेतलेली आहे. आणि यानंतर मी इथे बघू शकता तुम्ही दुसऱ्याही कुंभांमध्ये गहू भरून घेत आहे. नंतर मी एका याच्यामध्ये गहू तांदूळ भरून घेत आहे. गहू तांदूळ भरून घेतलेले आहे. नंतर मी हरभऱ्याची डाळ आणि धने पण भरून घेतलेले आहे. नंतर मी साखर भरून घेतलेली आहे एका याच्यामध्ये. अशा प्रकारे आता यामध्ये मी 2 कॉईन टाकलेले आहे 5-5चे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आपण त्याला हळद कुंकू अष्टगंध धूप दीप फूल वाहून हे धान्य महिन्यातून एकदा बदलावे आणि आपल्या वापरातील धान्यात हे एकत्र करून मिक्स करून घ्यावे आणि त्याचा वापर करावा. हे आपली उतरंड रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर भरभरून असं